आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कोकाटेंबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यावर कारवाई। कोकाटेंवर अपात्रतेची कारवाई करण्याची काँग्रेसने मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची भूमिका। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोमवारी शिक्षेला आव्हान देणार। सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करून शिक्षेला आव्हान देणार। खोटी कागदपत्र दाखवून म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा आरोप। कोकाटेंवर कोणत्या प्रकरणात कारवाई झाली, शिक्षा झाली हे माहीत असल्याशिवाय बोलणं योग्य नाही। सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन बोलणं योग्य ठरेल, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही। कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल तर राहुल गांधी, सुनील केदार यांचा दाखला देत विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवारांना सवाल। अपील केल्यानंतर स्टे मिळाला तर शेवटच्या निकालात याचा विचार होतो। सगळे निर्णय तपासून पाहिल्यानंतर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची राजकीय विषयासंदर्भात भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात 1.5 तास चर्चा। राज ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झाली नाही। उदय सामंतांच्या भेटीवर प्रतिक्रिया तर राज ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार असतील तर ते दोघं चर्चा करतील, सामंतांचं वक्तव्य। निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून धस यांना नोटीस द्या। औरंगाबाद खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश। महबूब शेख यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केल्यानंतर 5 मार्च रोजी याचिकेवर पुढील सुनावणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचं शहांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप करण्यात येणार।